नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश मशिनरी पंढरपूर गावामधून आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपल्या चॅनलमध्ये येण्याचं विशेष कारण असं की महाराष्ट्र शासनाने आज मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीमध्ये लिस्ट काढलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील अगदी असं म्हणाल की की 5 ते 6 लाख शेतकऱ्यांना सबसिडीचा लाभ दिलेला आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांची आता पंचायत अशी झाली आहे, मेसेज तर आला आहे पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी, पॉवर विडर खरेदी करण्यासाठी, रिपर खरेदी करण्यासाठी। पण घ्यायचा कुठं आणि घ्यायचा कोणत्या कंपनीचा, कारण त्याची आयडिया नसल्यामुळे बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचा चायनावाले फायदा उठवतात। कारण होतं काय, आपल्या एरियामध्ये बरेचसे दुकानदार असे आहेत की चायना मेड मशीनचे एजन्सी घेऊन बसलेले आहेत आणि ते तुम्हाला काहीतरी कमी किमतीमध्ये मिळतंय असं प्रलोभन दाखवून ते चायना मेड तुम्हाला देतात। आणि तुम्ही जर त्यांना विचारलं हे कुठलं आहे तर ते मुद्दाम नाव सांगतात, ही पुण्याची कंपनी आहे, ही बेंगलोरची कंपनी आहे, ही हैदराबादची कंपनी आहे, ही अजून कुठली कंपनी आहे अशी सांगून चायनाचा माल तुमच्या गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतात। आणि हे आपल्या शेतकरी बांधवांच्या कधी लक्षात येतं, ज्यावेळेस शेतकरी ते मशीन घेतात आणि 5-6 महिने वापरतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की ह्याचं सारखं मेंटेनन्स निघायला लागला आहे, त्याचं स्पेअर पार्ट पण भेटत नाहीत आणि आपण फसलो गेलो आहे। त्या गोष्टी त्यांना नंतर खंत होते। आज काय झालं, आपल्या भारतामध्ये ज्याचा GST भरला की झालं त्याचं बिल मिळतं, मग ते वस्तू कोणतीही असू द्या। मग लिगली चायनाच्या मशीन आणतात बरेचसे आमचे दुकानदार बंधू आणि त्या GST भरून तुम्हाला बिल देतात आणि त्याचा GST कुठे काढला जातो, त्याच्यावर स्पष्ट लिहिलं जातं मेड इन चायना। पण आपले शेतकरी बांधवांना इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे त्यांचे ते लक्षात येत नाही आणि ते तुम्हाला चायनाचं मशीन विकतात आणि त्याचा आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात तोटा होतो। तर आज सांगायचा उद्देश असा आहे, जर ज्या शेतकरी बंधूंचा पॉवर टिलरसाठी मेसेज आला असेल, पॉवर विडरसाठी आला असेल, रिपरसाठी आला असेल किंवा रिपर बाइंडरसाठी मेसेज आला असेल तर त्यांच्यासाठी आपण ही सगळी सिरीज आणत आहोत आपली गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी। आज आपण बघू शकता हे BCS कंपनीचं मशीन आहे, ते अगदी ब्रँडेड आहे। आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद या ठिकाणी ह्या मशीनचं इंजिन बनतं आणि लुधियाना ह्या ठिकाणी, पंजाबमधील लुधियाना ह्या ठिकाणी त्या मशीनचा गिअरबॉक्स, रोटावेटर वगैरे बाकी सर्व साहित्य बनलं जातं। म्हणजे हे मेड इन इंडिया असं मशीन आहे। तुम्ही प्लेटवरती पाहू शकता, प्लेटवरही पाहू शकता BCS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, BCS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीचं आपलं पूर्ण भारतीय बनावटीनं बनवलेलं असं हे मशीन आहे। आणि या मशीनचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आज आपण मार्केटमध्ये बघतो किंवा आजपर्यंत बरेचशा आपल्या गावामध्ये शेतकरी बंधूंनी 3 चाकी वेगवेगळ्या कंपनीचं पॉवर टिलर खरेदी केलेले आहेत, परंतु ते पॉवर टिलर एवढं अवघड चालवायला आहेत आणि त्याचा हे पण आहे, रिस्क पण आहे। कारण बरेचसे शेतकरी बांधवांनी ते मशीन चालवताना त्याची पलटी झाली, त्याच्या रोटावेटरमध्ये पाय गेला, हात गेला आणि अशा पद्धतीनं जीव पण गमवावा लागलेला आहे। आणि ही परिस्थिती आता आपल्या शेतकरी बांधवावरती येऊ नये त्यासाठी आम्ही 2011 पासून BCS या कंपनीचं BCS पॉवर टिलर मार्केटमध्ये आणलेलं आहे। ज्यांना पॉवर टिलर नावाने मेसेज आलेला आहे ते पण हे मशीन खरेदी करू शकतात, ज्यांना पॉवर विडर नावाने मेसेज आलेला आहे ते पण हे मशीन खरेदी करू शकतात। तुमचं कोणत्याही कॅटेगरीत नाव येऊ द्या, आपण BCS कंपनीचा पॉवर टिलर खरेदी करू शकता। आता या मशीनचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर हे पॉवर टिलर कमी अंतरात बसतात, म्हणजे कुणाची आलेची शेती असेल, कुणाची हळदीची शेती असेल, कुणाची ऊसाची शेती असेल, कुणाची केळीची शेती असेल, त्यामध्ये हे कमी पण अंतरात चालतात, जास्त पण अंतरात चालतात। ह्याचा रोटावेटर वाढवता येतो, कमी करता येतो। दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आता 3 चाकी मशीनला बघा ही फॅसिलिटी नसते, त्याला रोटर कमी करता येत नाही ना वाढवता येत नाही, पण आपल्या मशीनमध्ये ही फॅसिलिटी आहे, रोटर वाढवता येतो, कमी करता येतो। दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर 3 चाकी पॉवर टिलर चालवत असताना एका झाल्यावर पलटी होते, त्याची हाईट कमी असल्यामुळे पलटी अजिबात होत नाही। अजून एक गोष्ट सांगायची म्हणलं तर हा पॉवर टिलरला चेन किंवा बेल्ट हा प्रकार नाही, त्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही, डायरेक्ट क्राउन पिने सिस्टीम आहे। जसं तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं म्हणलं तर एक ट्रक असतो, त्याला खालच्या साईडला एक क्राउन पिन असतो आणि जॉईंट असतो। त्या ट्रकमध्ये 1 पोतं युरियाचं टाकलं किंवा 500 पोती युरियाची टाकली तर त्या क्राउन पिनेला किंवा बेल्टला ह्याला पेट्रोलला अजिबात फरक पडत नाही। तशी सिस्टीम आपल्या ह्या पॉवर टिलरमध्ये, पॉवर विडरमध्ये कंपनीनं दिलेली आहे। दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर 3 चाकी मशीन चालवत असताना बरेचशा शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे। म्हणजे काय तर मशीन चालवत असताना चक्कर आली, फिट आली तर आपली बरेचसे शेतकरी बांधव रोटरमध्ये गेले आहेत आणि तसे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असतील किंवा फोटो पण पाहिले असतील। तर अशा प्रकारची कोणतीही पद्धत होणार नाही। अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बाकी कंपनीचे पॉवर टिलर
रिवर्स येताना माती लावतात. आपल्या कंपनीच्या पॉवर टिलरला पुढे जाताना पण माती लावायची फॅसिलिटी आहे आणि रिटर्न येताना पण माती लावायची फॅसिलिटी आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जशी पद्धत आवडेल त्या पद्धतीचं तुम्ही रोटावेटर घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर आपलं मशीन चालवत असताना एखाद्याला चक्कर आली, पीठ आली, माणूस पडला तर एका सेकंदामध्ये डायरेक्ट आपलं मशीन बंद होतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आणि आज आपल्याकडे मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधव आले आहेत मशीन खरेदी करण्यासाठी. त्यांच्या गावामध्ये पहिलं मशीन आपण 2016 साली दिलं आणि त्या मशीनचं काम पाहिल्यानंतर त्यांनी आजपर्यंत कमीत कमी 70 ते 80 मशीन त्यांच्या गावामध्ये नेलेले आहेत. आणि हे जे शेतकरी बांधव आले त्यांचं नाव पण सांगतील आणि त्यांच्या गावामध्ये मशीन आहे, शेतकऱ्यांचं मशीन आहे, त्यांचा अनुभव सांगतील. अक्षय दत्तात्रय घोडके यांचं नाव आहे. तुम्ही मशीन आपलं BCS कंपनीचं साधारण किती दिवसापूर्वी नेले? 2 वर्षापूर्वी नेले. तुमच्या गावामध्ये इतर म्हणजे आपले BCS कंपनीचे मशीन आहेत का? भरपूर आहे. साधारण किती वर्षापूर्वी घेतलेली मशीन आहे? 8-9 वर्ष झालं यांच्या गावामध्ये आपले BCS कंपनीच्या मशीन आहेत. आणि कशा काय चालत आहेत? 1 नंबर मशीन चालत आहेत. म्हणून ते आज आपल्या गणेश मशिनरी पंढरपूर या ठिकाणी आले आणि त्यांनी अजून 2 मशीन आपल्याकडे बुकिंग केलेत. तुमच्याकडे जरा बुकिंगचं दाखवलं. आज त्यांनी 2 मशीन बुकिंग केलेली आहेत आणि त्या दिवाळीच्या मुहूर्तावरती घेऊन जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचं सबसिडीमध्ये पण नाव आले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांचं सबसिडीमध्ये पण यांना 75,000 रुपये सबसिडी भेटणार आहे. त्यांनी पण बुकिंग केलं. तुमचं काढा 75,000 किती? 75,000 रुपये शासनाची सबसिडी पण मिळणार आहे. त्यांचं किसन गणपत ममाने नाव आहे आणि त्यांचं दत्तात्रय मधुकर घोडके. त्यांचं सबसिडीमध्ये पण नाव आलेलं आहे. आणि यांच्या गावात बऱ्याचशा पहिल्या मशीन असल्यामुळे आणि 8-9 वर्षापासून चालू असल्यामुळे काम चांगलं करत असल्यामुळे यांनी आज आपल्याकडे 2 मशीन बुकिंग केल्या आणि ते दिवाळी दिवशी घेऊन पण जाणार आहे. आता मला सांगा, ज्या आपण मशीन पाहिल्या त्याचा आपल्याला अनुभव कसा वाटतोय? न चालवतो तुम्ही तर स्वतः चालवताय. आता शेतकरी वगैरे तुम्ही भाड्यानं जाता का? भाड्यानं गेल्यानंतर 3 चाकीची पॉवर टिलर आहेत आणि आपला BCSचा जो पॉवर विडर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कामात फरक काय वाटतो? या मशीनचं व्हायब्रेशन होत नाही. आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये BCS मशीन जे आहे ती 1 नंबरला चालते. हे सोडून दुसरं मशीन चालवून बघितलं ती मशीन काय व्यवस्थित चालत नाही. त्याचं व्हायब्रेशन जास्त आहे आणि हँडेल तुटणं म्हणा, मोटरची पाती तुटणे म्हणा, सगळं त्या मशीनचं घडतंय. तसं या मशीनचं काही घडत. आणि त्या 3 चाकी मशीन चालत पलटी होते. बऱ्याच जणांचा हात तुटले, पाय झाले, त्यांच्या सुद्धा गावात असं दिसं घडलेलं आहे. आणि माती जर सांगायची म्हणलं तर BCSची माती ज्यादा लागते का 3 चाकी ज्यादा लागते? नाही, BCSची माती जास्त लागते. BCS कंपनीची माती ज्यादा लागते असा यांचा अगदी 9 वर्षाचा अनुभव आहे. हां. आणि हे सर्व त्यांनी पाहूनच आपलं BCS कंपनीचं मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आपलं नाव सांगा त्यांच्याकडे पुढं. दत्तात्रय मधुकर घोडके. यांचं दत्तात्रय मधुकर घोडके नाव आहे. यांनी पण आज मशीन आपल्याकडे बुकिंग केली आहे. पण त्यांच्या गावामध्ये 8-9 वर्षापासून मशीन आहे ती बघून त्यांनी आज बुकिंग केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं या मशीनबद्दल तुमचा अनुभव सांगा. काम 1 नंबर आहे मशीनचं. हां, काम 1 नंबर आहे. माती चांगली लावतं, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. अगदी सगळ्या प्रकारच्या पिकामध्ये चालतं. विशेष सांगायचं म्हणलं तर ऊसामध्ये 3 चाकी मशीननं ऊसाची मोडतोड ज्यादा होती. त्या मशीनला तुमची जेवढी सरी लहान असेल तेवढा रोटर कमी करा येतो, चाकं कमी करा येतात. जेवढी सरी मोठी असेल त्याची चाकाची साईज वाढवता येते, रोटरची साईज वाढवता येते. हां, आणि थोडक्या जागेत वळतं, हँडल वळवता येतो त्याचा. दुसरी गोष्ट, चालताना कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही. अगदी सहजासहजी महिला सुद्धा ह्या मशीनला चालू शकतात, एवढं ही मशीन भारी आहे. तर आपण बघू शकताय आमच्याकडे जे 10 वर्षापासून BCS कंपनीचे पॉवर टिलर वापरतात, पॉवर विडर वापरतात, ते पण शेतकरी आहे. त्यांच्या मित्रांना पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. तर ती त्यांच्या 10 वर्षामध्ये मशीनचा काय अनुभव आला ते आपल्याला सांगतील. जरा आपलं नाव सांगा. माझं नाव साहेब भटांचं आहे. भटाण गाव आहे माझं. आणि BCS पॉवर टिलर मी 10 वर्षापासून वापरतोय. कुठल्याही कामासाठी 1 नंबर चालतोय. प्रॉब्लेम काय नाही. कामाचं स्वरूप वगैरे कसं आहे? बाकी पॉवर टिलर पेक्षा BCSचं कामाचं स्वरूप कसं आहे? बाकी पॉवर टिलर पेक्षा ऊसाला भर चांगली लावतोय आणि 1 नंबर चालतोय.
दुसरी गोष्ट धोका वगैरे आहे का त्याच्यापासून काय? धोका वगैरे अजिबात काही नाही. बरं, आता बाकी शेतकऱ्यांनी तुमचं मत काय, खरेदी करावा की करू नये? बाकी शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की पॉवर टिलर हा ऊस भरणीसाठी एक नंबर आहे. हाच ट्रॅक्टर निवडावा. त्यांच्याकडे द्या. नाव सांगा तुमचं. महेश शिवपूजे, राहणार मुडवी. महेश शिवपूजे, राहणार मोडवी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. साधारण तुमचं नाव सांगा. नाव सांगितलं. साधारण तुम्ही किती वर्षापासून हा पॉवर टिलर वापरत आहात? 7 वर्षापासून. 7 वर्षापासून. तुम्ही व्यवसायासाठी वापरता का घरगुती वापरासाठी? घरगुती आणि व्यवसाय दोन्ही. यांचं कामाचं स्वरूप दोन्ही पण आहे. ही घरची शेती आहे. घरची शेती करून बाहेर ते व्यवसायासाठी भाड्याने पण जातात. आणि प्रत्येकाच्या हाईटनुसार ह्याचा हँडल वर खाली घेता येतो. त्याला तुम्ही पाहू शकता 2 चाकाचं सीट पण आहे बसण्यासाठी. 3 चाकी मशीनला अशा प्रकारचं सीट असतं. 1 चाकाचं सीट असतं. बऱ्याच वेळा फास्ट जर आपण चाललो आणि अचानक खड्डा गतिरोधक आला तर ते मशीन पडतं. म्हणजे थोडक्यात सांगायला म्हणलं तर टांगा पलटी पुढं पहार. बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, तर आज हा एक मेसेज किंवा व्हिडिओ पाठवायचा उद्देश असा की आज महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर टिलर, पॉवर विडरचे शेतकरी बंधूंना मेसेज आलेले आहेत. तरी हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करा. फोन केल्यानंतर आम्ही तुमच्या मोबाईलवरती कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, पुन्हा जी काय डॉक्युमेंट लागतील ती पाठवतो. तुम्ही अपलोड करून घ्या आणि आमच्याकडे खरेदी करा. मशीन चालायला एक नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायला म्हणलं तर ज्यांना स्वस्तातल्या पण मशीन पाहिजेत. आता हे तर उसाला वगैरे माती लावणारं मशीन आहे, पण काय जणांना ते गरज नसते तेवढी, त्यांचं बजेट पण कमी असतं. त्यांच्यासाठी आपल्याकडे होंडा कंपनीचं मशीन आहे, तुम्ही पाहू शकता. हे पण मशीन स्वस्त आहे. 70,000मध्ये मशीन आहे. ते पण आपल्याला सबसिडीला पात्र आहे. हे पण मशीन तुम्ही पॉवर टिलर लागलेला असू द्या, पॉवर विडर लागलेला असू द्या, किंवा काय शेतकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही कोटेशन वगैरे इतर कंपनीचा अपलोड केलेला आहे आणि आम्हाला तुमचा घ्यायचा आहे, तर तुम्ही साधा एक अर्ज तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे करू शकता. बाबा आम्हाला पॉवर टिलर हे आम्ही अपलोड केलं होतं पण आम्हाला त्याच्याऐवजी हे घ्यायचं आहे. एक विनंती अर्ज करा. अर्ज केल्यानंतर एक 4-5 दिवसामध्ये तुम्हाला ते परमिशन देतात आपलं होंडा कंपनीचं मशीन घेण्यासाठी. त्या बी मशीनला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं जोडू शकता आणि अगदी स्वस्त मस्त असणारं असं मशीन आहे. तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे गणेश मशिनरी, धनश्री कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 5 आणि 6, अहिल्या पुलाजवळ, पंढरपूर. आमचा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचे सबसिडीमध्ये लकी ड्रॉमध्ये त्यांचा नंबर आल्याबद्दल आम्ही तुमचे आमच्या गणेश मशिनरी पंढरपूरतर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत.